स्मरणार्थ आर्थिक मदत केली गेली. त्यानंतर राजूभाई आणि दिनेशभाई म्हात्रे क्रेन सर्व्हिस यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. त्यानंतर ऋषिकेशजी शिंदे यांच्या माध्यमातून चेंडू आपल्याला स्पॉन्सर केले गेले त्या स्पर्धेसाठी. तर मी सर्व देणगीरांचे आभार व्यक्त करतोय. दीपेश मेघवाले आणि अनिकेत भोमटे अशी ही जोडी आपण पाहतोय. पहिला चेंडू अर्जुन वल्वी याचा भीमर हाताळला गेलाय. नो चेंडूची घोषणा इथे झालेली आहे. पहिला चेंडू इथे नो हाताळलाय. नो चेंडू जे फ्री हिटचा चेंडू असेल अनिकेत भोमटेसाठी. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. ऑन साइडला हा फटका केला गेला. तिकडे दोन क्षेत्ररक्षक धावतायत. रोहित आणि साईनाथ होता, मात्र त्यांना भेदून चेंडू सीमारेषेच्या पार होतोय. चौकार. फिरतो हे माग माग सारी पब्लिक फिरते माग. असा रुबाब डेरिंग बाज आगे रुबाब डेरिंग बाज. आदे संदेश दादाची जोडी जशी जोडीला फिरतात वाघ. आदे संदेश दादाची जोडी जशी जोडीला फिरतात वाघ. आदे संदेश दादाची जोडी जशी जोडीला. थँक्यू डीजे. तर चौकार आला. या चौकाराने धावफलक 5 या धावसंख्येवरती 5 रन्स 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अनिकेत ऑन स्ट्राईक आहे. नाव स्ट्राईक एंडवरती दीपेश मेघवाळे. पण एकदा फुलटा चेंडू आहे. हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये घेऊन काढाय. निलेश वळवी त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करतोय. धावची जी संधी निर्माण झाली आहे. यस गॉन. रनआउटच्या स्वरूपात दीपेश मेघवाले हा बाद होतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. कॉलर टाईट करून फिरतो गाडीत. जोडी भावांची फेमस दोस्ती यारीत. कॉलर टाईट करून फिरतो गाडीत. जोडी भावांची फेमस दोस्ती यारीत. जीव जीवाला देती. थँक्यू डीजे. मंगेश येतोय. मंगेश नाव स्ट्राईक एंडवरती असेल. स्ट्राईक वरती अनिकेत. अनिकेत याने खूप चांगला प्रहार केलाय. गॅप शोधलाय आणि हा चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावन करता. तीन चेंडू टाकून असलेले 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अर्जुन ऑन साइडला ओरपिच बॉल होता, त्याच्यावरती तुटून पडलाय. अनिकेत भोमटे आणि ठोकलाय षटकार. 6 धावा. हाय झुमका वाली पोर हाय नदी तडीले चालनी. हाय झुमका वाली पोर हाय नदी तडीले चालनी. अर्जुन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. आणि केससाठी ह्यावेळेस बघा काय दृश्य इथे पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असला तरी आपण पाहतोय बॅट तुटली असली तरी मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय.
बघा हे दृश्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. तणिकी त्याची बॅट इथे तुटलेली आहे. नक्कीच त्याची आवडती बॅट. नक्कीच बॅट तुटल्यानंतर जे दुःख होतं ते नक्कीच त्या फलंदाजाला माहिती असतं, कारण ती बॅट चेंडू एका टप्प्याने मैदानाच्या बाहेर गेला होता. चौकार आलाय. चेंडू आपण बघितला तर ऑफस्टंपच्या बाहेर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. धावफलक 22 या धावसंख्येवरती, सॉरी 21 या धावसंख्येवरती. आपल्याला बघा फक्त हलक्याने हा चेंडू इथे खेळून काढला गेलाय. सदानंद वल्वी त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झालेली आहे. या सिंगल धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 22 या धावसंख्येवरती. 22 धावा या पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती लागलेल्या आहेत. चला स्पीडअप करायचं आहे. चला घाई करा. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज साईनाथ येतोय. साईनाथ नडगे. पाहतो आपण चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम इथं केलं जात आहे. चेंडू पाहतो या सीमारेषेच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलेला आहे. तिकडे चेंडूला फील्ड केला गेलाय, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर ढकलून गेलाय. राहुल वल्वी आहे तिकडे. थँक्यू डीजे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला बारख्या वल्वी. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. डायरेक्ट हिट जरूर झालं होतं, मात्र एक सिंगल धाव ही पूर्ण झालेली आहे. आज आपण पाहतोय काही खेळाडू उपस्थित नाही आहेत. ते म्हणजे आई भवानी ब्राह्मणगाव या संघाचे राहुल आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यानंतर करण देखील नाही आहे. नक्कीच त्यांची कुठेतरी कमी इथे जाणवतोय आई भवानी ब्राह्मणगाव या टीमला. बघा मिसफिल्ड थोडासा झाला, हलकासा मिसफिल्ड. आणि आपण पाहतोय राजू कोम देखील नाही आहे. नक्कीच एक आई भवानी ब्राह्मणगाव संघाचा एक अष्टपैलू आणि ऑलराऊंडर खेळाडू राजू कोम उपस्थित नाहीये. नक्कीच त्याची देखील कुठेतरी कमी जाणवत असेल आई भवानी ब्राह्मणगाव या टीमला. सध्या तरी त्याची कमी येथे साईनाथ नडगे हा पूर्ण करतोय. दुसरं षटक हाताळतोय. बघा मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. निलेश वल्वी येतोय तिकडे. निलेश वल्वी कुठली चुकी करत नाहीये. एक सहज सोपा झेल त्याने ते पकडलाय. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. चला धानीव संघ आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे, कारण या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघासमोर आपल्याला मॅच खेळायचं, लक्षात घ्या. धाफलकावरती धावा लागल्यात 29 धावा, 29. या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला धानीव संघासमोर 2 हात करावे लागतील याची नोंद घ्यायची आहे. तर धानीव संघ आपण आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची आहे. चेंडू पहिल्यांतर खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी ते पाहायला मिळाली. साईनाथ कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकामध्ये. 29 धावा धाफलकावरती लागल्यात. नव्याने बॅटर संघाचा संघनायक रुपेश आलाय, रुपेश मोरे. अवलेच बघा मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. बारख्या वळवी आपण पाहतोय तिकडे प्रयत्न करत होता बघा. भरपूर शतरक्षक तिकडे पोहोचले होते, मात्र नितेश वल्वी चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. धावफलक 2 ने जाऊन पोहोचतोय 31 धावसंख्येवरती. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहतोय डोंगरीबाईचे गोल्डन मॅन सन्माननीय विणूजी भोईर यांचे आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आकाश वल्वी येतोय. तिसरे षटक हाताळण्यासाठी धावफलक 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात. अवलेच बघा उर्पिश बॉल होता आणि या चेंडूला सरळ पाठवून दिलाय. 6 धावन करता षटकार. थँक्यू डीजे. उर्पिश बॉल आणि त्याचा फायदा देखील उचलला गेलाय. ठोकलाय षटकार. षटकाराने धावफलक पोचतोय तो म्हणजे 39 धावसंख्येवरती. 39 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आकाश वळवी देखील एका षटकाराने थोडासा मागडा ठरतोय. 4 चेंडूचा खेळ देखील बाकी असेल या ओव्हर मध्ये. हलकीशी अपील झाली होती. अपील फेटाळून लावले गेले. तिकडे एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावाने धाव जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 40 या धावसंख्येवरती. 40 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. आपण पाहतोय आई भवानी ब्राह्मणगाव हा संघ एक खूप चांगला संघ आहे.
या संघाने मागच्या वुमनच्या स्पर्धेमध्ये नक्कीच एक बक्षीस देखील फटकावलं, एक ट्रॉफी त्यांनी आपल्या नावावरती केली होती. म्हणजे हा संघ देखील चांगल्या टचमध्ये आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र कुठेतरी परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये थोडासा कमी पाहायला मिळतो या संघाचा. यावेळेस बघा बॅट्सचा एज लागल्यानंतर अतिरिक्त बॉम्ब्स पाहायला मिळाला आणि चेंडू विकेट किंवा डोक्याच्या वरून निघून गेला 4 धावन करता. हा चौकार आला, चौकाश धावफलक 44, 44 धावा धावफलकावरती. धावफलक डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना चेंडू खिलपट्टीच्या बाहेर पडलाय. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू नो असेल, नो बॉल, म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे बॅटर रुपेश मोरे करता. बघा दिशाहीन चेंडू आणि हा चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. दिशा से भटके तो मिलेंगे फटके, ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचतोय 51 या धावसंख्येवरती. शेवटचा एक चेंडू बाकी आहे या ओव्हर मध्ये. आकाश वल्वी लेफ्ट आर्म वर विकेटचा मारा करत असताना मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. सदानंद चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या. या 2 धावांनी धावफलक 53, 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या शेवटचं षटक बाकी असेल अजूनही. कुठला गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येईल. ऑप्शन भरपूर आहेत आई भवानी ब्राह्मणगाव टीम कडे. आपण जर ऑप्शन बघितले ना तर रोहित आहे, त्यानंतर नितेश वल्वी आहे, त्यानंतर राजेश वल्वी देखील आहे, त्यानंतर राहुल वळवी आणि बारख्या वळवी, असे ऑप्शन भरपूर आहेत आई भवानी ब्राह्मणगाव टीम कडे. पाहूया कुठला गोलंदाज इथे येईल. राजेश वल्वी याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. आपण पाहतोय की राहुल वल्वी सारखा एक जबरदस्त बॉलर असताना राजेश वल्वी याच्याकडे कामगिरी सोपवलेली आहे. त्यानंतर आपण पाहतो एक नितेश वल्वी देखील खूप चांगला बॉलर आहे. त्यानंतर बारख्या वल्वी म्हणजे आपण पाहतोय की वल्वी ब्रदर्स नक्कीच सातत्याने आई भवानी ब्राह्मणगाव या टीम कडून आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. सध्या तरी राजेश वळवी हा गोलंदाज आपण बॉलिंग मार्क वरती पाहतोय. त्यानंतर धानीव टीम आपण सज्ज राहायचं आहे. राजेश वळवी आपल्या षटकातील पहिलाच बॉल स्लोवर वन होता, मात्र ऑफस्टंपच्या बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळत आहेत. एक एक्स्ट्रा धावफलक 54 या धावसंख्येवरती 54, 54 धावा हे धावफलकावरती लागल्या जात आहेत. फुल टॉस चेंडू मिस टायमिंग झालाय, मिस केला मित्र म्हणून अनिकेत याने. एक धाव पूर्ण झाले. निलेश वल्वी वेगाने चेंडूवरती आला. धावची जी संधी निर्माण झालेली आहे, डायरेक्ट हिट झालेला नाही आहे, मात्र रोहित कुम तिकडे चालाकी दाखवतोय आणि चेंडूला फील्ड करतोय आणि रुपेश मोरे हा फलंदाज बाद होतोय.
थँक्यू डीजे. रवी येतोय, रवी डवळे, न्यू बॅटर. या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली मी तर म्हणेन, कारण एक बिग हिटर आपण पाहतोय, एक मोठा फलंदाज जो षटकार चौकारांचे जाणला जातो, तो फलंदाज बाद होऊन माघारी परतलेला आहे. मात्र आणखीन एक विध्वंसक फलंदाज, आणखीन एक अष्टपैलू खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये इन होतोय, तो म्हणजे रवी डवळे. बघा, रवी याने आल्या आल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. चेंडू मिड विकेट बॉडी लाईन बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. हा चेंडू आपण जर बघितला ना तर सरळ यष्ट्यांच्या वर निघून गेलेला आहे. हा चेंडू देखील आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर निघून गेलाय. पंचाने दर्शवले की हा चेंडू देखील वाईड असेल. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन ही धाव फलकावरती नोंदवली जाते. या षटकामध्ये व्हाईट बॉल, रनआउटच्या स्वरूपात विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर परत एक व्हाईट बॉल आलेला आहे. ऑन साइडला कार्पेटच्या हा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिकडे अर्जुन वळवी. आणखीन एक सिंगल धाव. या सिंगल धाव्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय. 63 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक केलाय गोलंदाज राजेश वळवी याने. मात्र वाईट चेंडू देखील त्याने हाताळलेत. एक्स्ट्रा चेंडू देखील तो हाताळतोय. आणखीन एक एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय, म्हणजे 64 या धावसंख्येवरती. 64. शफल होऊन खूप चांगला प्रहार. चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईन बाहेर. 4 धावांकरता चौकार. थँक्यू. 68 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. फुलटा चेंडू आहे. हा चेंडू देखील गॅप मध्ये खेळून काढला. मात्र नितेश आहे तिकडे. नितेश वलवी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा तोपर्यंत पूर्ण झाल्यात आणि तिसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न झालेला आहे आणि या 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 3 धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 71. 71 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि 72 धावांचं टार्गेट हे सेट केलं जात आहे. तर 24 चेंडू आणि विजयासाठी 72 धावा या पूर्ण करायच्या असतील ते म्हणजे आई भवानी ब्राह्मणगाव या टीमला. चला एक छोटासा ब्रेक घेऊया, इनिंग ब्रेक. आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण डीजे ला ऐकूया, त्यानंतर ऐकूया आपण दर्शनची डबकी आहे ना. ओ टू डीजे. तुम हो हम हैं, न तुम कम हो न हम कम है जानी, यार की है यारी निभानी. पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी, पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी, यार की है यारी निभानी. पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी, पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी.
2 मिनिटं विजय. सचिन सोमन कुठे असतील त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. सचिन सोमन अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ मैं हूँ मैं हूँ कौन. माहितीसाठी चालू असलेला सामना पाहतो आपण. एका साईडला पाहतील तर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघ यांनी 72 धावांचं एक भल्ल मोठं आव्हान ठेवलेलं आहे आणि ते आव्हान पूर्ण करण्यासाठी बामणगाव संघ सज्ज आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी रुपेश मोरे. स्ट्राईकला ते अर्जुन आणि नॉन स्ट्राईक एंडला असतील ते काश. चला स्पीड अप करा जरा. पहिला चेंडू रुपेश यांचा सामना करतील ते अर्जुन. लोअर फुलटच चेंडू पोल केलाय डी फाईन लेग रिजन मध्ये. पहिला चेंडू होती, येतोय चौकार. रोड रोलर जगह पे घर 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 पहिला चेंडू लोअर फुलटच चेंडू होता. थोडीशी जागा बनवली आणि पाहिलं तर डी फाईन लेग रिजन मध्ये जिथे शतरक्षक नाहीये तो क्षेत्र निवडला आणि 4 धावांसाठी पाठवून दिलं चेंडूला. आता थोडस फील्ड डिस्टन्स बघतील तर आपण थोडस बदलताना पाहतो आपण. गोलंदाज रुपेश मोरे यांनी दुसरा चेंडू रुपेश यांचा पुन्हा एकदा अर्जुन साठी. स्लोअर वन चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. एक डॉट चेंडू. चांगलं कमबॅक पाहायला मिळते आपल्याला रुपेश मोरे यांच्या मार्फत. सातत्याने एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघातून चांगली कामगिरी करताना पाहतो आपण त्यांना. पुन्हा एकदा रुपेश मोरे पुढचा चेंडू घेऊन जोरदार टाकला चेंडू. चांगला फटका पाहतो लॉंग ऑन रिजन मध्ये. लॉंग ऑफ रिजन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा रोखू शकत नाही. आणि या 2 धावांशी धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचले 6. मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. जर 72 धावा चेस करायचे असतील तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावं लागेल बामणगाव संघाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन रुपेश मोरे. पुन्हा एकदा बोटवर रोल केली होती. मिस टाइम स्ट्रोक आणि पाहतो आपण थर्ड मॅन रिजन मध्ये चांगला झेल घेतलेला आहे आणि
पहिला आदरा बसतोय बामणगाव संघाला. अजून बॅक टू द गाऊट. तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. अरे पब्लिक चिल्ला रही थी. Exclusive DJ Mahesh Shailesh. मैं निकला ओ गड्डी लेके ओ रास्ते पर ओ सड़क में मोड़ आया मैं तो दिल छोड़ आया. मोड़ आया मैं तो दिल छोड़ आया. रब जाने कब गुजरा अमृतसर ओ कब जाने लाहौर आया मैं तो दिल छोड़ आया. मोड़ आया. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज पाहतो आपण मिस्टर साईनाथ बॅटिंग मार्क वरती जाताना पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. चांगलं कमबॅक पाहायला मिळते आपल्याला रुपेश मोरे यांच्या मार्फत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती रुपेश मोरे सज्ज. नाही स्लो वन चेंडू होता. चांगला फटका खेळलाय परंतु तिकडे शतरक्षक होता आणि शतरक्षक कोणतीही चुकी करत नाही. आल्या पावली परत जातोय मिस्टर साईनाथ. रोड रोलर Exclusive DJ Mahesh Shailesh. उस मोड़ पे वो मुटियार मिली जट अमला पागल हो गया. उसकी जुल्फों की छाँव में मैं बिस्तर डाल के सो गया. वो जब जागा मैं भागा वो सब फाटक सब सिग्नल मैं तोड़ आया. मैं तो दिल छोड़ आया. और एक मोड़ आया मैं तो दिल छोड़. धन्यवाद डीजे. पाहतो आपण नवीन फलंदाज मिस्टर राजेश बॅटिंग मार्क वरती. साईनाथ हे आल्या पावली परत गेले आपल्या तंबूत. त्याची जागा भरण्यासाठी मिस्टर राजेश बॅटिंग मार्क वरती. रुपेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बोट रोल केले होती आणि चेंडू जातोय सरळ रिस्ट्रिक्टच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू डॉटच्या रूपामध्ये आणि षटक संपले पहिलं. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. 2 गडी बाद 6. मागचे षटक पाहिलं तर पहिला चेंडूवरती चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला आपल्या रुपेश मोरे यांच्या मार्फत. फक्त आणि फक्त 5 चेंडूमध्ये 2 धावांनी 2 गडी बाद घेतले आणि बॅकफुटवरती ढकललंय ते बामणगाव संघाला. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मिस्टर रवी. स्ट्राईक वरती ते फलंदाज आकाश. रवींचा पहिला चेंडू खोलगट टप्पे चेंडू. काय चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू हाताळला. लाईन लेंथ मध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी करताना पाहतोय पण मिस्टर रवी यांना. रवी यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते मिस्टर आकाश. नाहीतर जोरदार मारला फटका. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला सरळ फेकून दिला पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी. कोणीही चुकूनही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचा खचकन चालतो. नागोबाला
थँक्यू डीजे. पहिले तर पहिला चेंडू निर्धाव हाताळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केलंय ते फलंदाज आकाश यांनी. अशा मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे जर सामना हे 72 धावांचं आव्हान जर टार्गेट कंप्लीट करत असेल तर. पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू, पुन्हा तोच फटका त्याच दिशेने, तोच प्रहार, चेंडू गेला सीमारेषा पार. 6 धावांसाठी. डीजे. पहिला चेंडू चांगला हाताळल्यानंतर 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार केले तर मिस्टर आकाश यांनी. पुढचा चेंडू रवी यांचा आकाशसाठी. पुन्हा एकदा फ्लोअर फुलटच चेंडू, पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच फटका, चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. येतो या तिसरा षटकार या षटकामधून. षटकारांची हॅट्रिक आकाश यांनी आज मारलेली आहे. लगातार 3 चेंडूवरती 3 मोठे प्रहार केले आणि एकाच दिशेने तिन्ही षटकार पाहिल्या आपण आकाश यांच्या बॅटीतून. आता थोडस दर्पणामध्ये पाहतोय आपण मिस्टर रवी यांना, कारण पहिला चेंडू चांगला हाताळल्यानंतर 3 चेंडू 3 षटकार आले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रवी यांचा. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर पिच केला होता. पंच आपल्या बाजूला वळाले. पंचांचे हात समांतर आणि 1 धाव येते अवांतर. या अवांतरच्या रूपामध्ये धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोचते ती 25 या आकड्यावरती. या षटकामध्ये पाहिलं तर हल्ला केलाय मिस्टर आकाश यांनी. थोडस दबावामध्ये पाहतो आपण मिस्टर रवी यांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रवी यांचा आकाशसाठी. खोलगट टप्प्यात चेंडू, यावेळी चांगला कमबॅक पाहतो आपण रवी यांच्या मार्फत. थोडस हताश वाटतोय आपण आकाश यांना पाहतोय. पण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर त्यांना स्ट्राईक नव्हती मिळाली, परंतु या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली आणि त्याचा फायदा घेताना पाहतोय आपण मिस्टर आकाश यांना. या षटकातील शेवटचा चेंडू, या षटकामध्ये पाहिलं तर 18 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण ऑन साइडला. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. या 2 धावण्याशी धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती. षटक संपलंय दुसरं. 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. आता समीकरण पाहतील तर 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. सरासरी 22.5च्या रन रेटने जावं लागेल जर सामना विजयी करायचा असेल तर. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर अनिकेत. आता स्ट्राईक आहेत ते फलंदाज मिस्टर राजेश. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा अनिकेत यांचा. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन अनिकेत बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू दिशांचे फटके तो पडेंगे फटके. पहिला चेंडू तो येतोय चौकार थर्ड मॅन रिझन मध्ये. पाटील तर लेग स्टंप वरती चेंडू हाताळवत आणि त्याचा फायदा घेतलाय. थोडासा दिशाहीन चेंडू आणि त्याचाच फायदा घेताना पाहतो आपण फलंदाज मिस्टर राजेश यांना. अशीच चौकार आणि षटकांची आतिषबाजी करावी लागेल. मागच्या षटकामध्ये आकाश यांनी केलं तसेच काहीतरी फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू लॉंग ऑफला. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झालेली आणि 1च धावावरती समाधान मानायला लागलंय. आकाशाने स्वतःकडे स्ट्राईक ठेवले कारण मागच्या षटकामध्ये हल्ला चढवला होता रवी यांच्या गोलंदाजीवरती. तसा हल्ला आता अनिकेत त्यांच्यावरती करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील.
मिस्टर आकाश. पुढचा चेंडू अनिकेत यांचा आकाशसाठी. शॉर्ट पिच चेंडू होता. पंच आपल्या बाजूला वळाले आणि पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धावा एक अवांतर. या अवांतरच्या धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती. पुन्हा एकदा अनिकेतांचा पुढचा चेंडू. जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. निर्धावच्या रूपामध्ये चेंडू जातोय डॉट. चांगला कमबॅक पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर अनिकेत यांनी चांगली गोलंदाजी हाताळली. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 33 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बोटो रोल केली होती आणि पाहिलं तर आपण विकेट किपर सुद्धा बीट होतोय आणि चेंडू होतोय 4 धावांसाठी. यस, वाईट हा पंजा खोललेला आहे त्या चेंडूवरती. पाहतील तर आपण व्हाईट बॉल वरती चौकार आला. यात 5 धावा. या 5 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावरती. आता कुठेतरी सामना चुरशीचा पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच. आकाश पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती असताना पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर पिच केला होता चेंडू आणि पंचांनी दोन्ही हात समांतर आणि धावा एक अवांतर. या अवांतरच्या रूपामध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती. अजून सुद्धा सामना खूप लांब आहे. षटकार आणि चौकांची आतिषबाजी करावी लागेल. जे मागच्या षटकामध्ये केलं होतं तसंच काहीतरी काम आकाशांना करावं लागेल. चेंडू आकाशामध्ये पाठवावे लागतील आकाशांना. या षटकातील शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी अजून सुद्धा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. सी मारशा पार. मिळतील धावा 4. या चेंडूवरती आलाय चौकार. कपिल पाटील यांनी कृपया करून इकडे यायचंय. आदरणीय सन्माननीय कपिलजी पाटील सरांना VIP डाईज वरती यायचंय कृपया करून. (43) 43 धावा. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. पुढचा चेंडू अनिकेत यांचा पुन्हा एकदा आकाशसाठी. जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची लिडिंग एज आणि रुपेश मोरे यांनी कोणती चुकी केली नाही. आकाश बॅक टू डगआउट गॉन. पाच चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू बाकी असेल. एकोणतीस धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज बॅटिंग मार्गावरती मिस्टर निलेश डिंदा यांना पाहतो आपण. ह्या चेंडूवरती जर मोठा प्रहार आला तर कुठेतरी सामना बॅलन्सिंग होऊ शकतो. या चेंडूवरती सर्व काही अवलंबून आहे. शेवट चेंडू अनिकेत यांचा निलेश साठी. ओरपीट चेंडू पुल केलाय परंतु मिस्टॅमिंग स्ट्रोक. चेंडू खाली जयेश येतोय, रवी येतोय आणि कोणती चुकी करत नाही रवी. आणि आल्या पावली परत जातोय निलेश.
शेवटची षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो आपण दीपेश यांना. दीपेश मोर राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू चांगला चेंडू पाहतो आपण निर्धावच्या रूपामध्ये. आता पाहिलं तर समीकरण झाले ते 5 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 5 चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारला फटका. पाहूया आपण कव्हर रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव घेण्यात यश मिळाला. दुसरा धावाचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. पुन्हा एकदा बॉलिंग मारून दीपेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहिलं तर आपण चांगला चेंडू हाताळलाय. दीपेश मोरे यांनी चांगली गोलंदाजी पाहतो आपण. दीपेश मोरे पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. यस पंच आपल्या बाजूला वळालेत आणि वाईटचा इशारा केला पंचांनी आणि रेफर केलाय वाईट साठी हाईटचा. यस वाईट बॉल असेल हा. वन बाउंसचा इशारा सुद्धा दिलेला आहे पंचांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपेश मोरे यांचा. ओरपिच चेंडू होता पूल केलाय. पाहूया आपण रवी पुन्हा एकदा त्याच दिशेने होते परंतु त्यांना चकवून चेंडू गेला सीमारेषा पार. मिळतील धावा 4. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन दीपेश मोरे. आता पाहिलं तर चांगला चेंडू हाताळलाय. एक छोटी धाव घेण्यात सुद्धा यश मिळालंय आणि सामन्यावरती पकड बसवले ती एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाने. या षटकातील आणि या इनिंग मधील शेवटचे चेंडू असतील. जोरदामाचा प्रयत्न परंतु स्टॅमिन स्ट्रोक आणि सामना विजय झालाय तो एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघ. जिंकल्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक. पामणगाव संघ टॉस द्यायचंय. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाच्या कर्णधार टॉस द्यायचंय. यानंतर होणार सामना